हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आठवड्याभराची प्लॅनिंग कशाप्रकारे केली पाहिजे. तर आठवड्याभराची प्लॅनिंग केल्यामुळे आपले सगळे काम सुरळीत होतात. तर सर्वप्रथम आठवड्याभर ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत मी एकदाच आणून ठेवते. म्हणजे मला प्रत्येक दिवशी वेगळा टाईम द्यायला त्याला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, भाजी आणून स्वच्छ धुवून निवडून ठेवत असते. प्रत्येक भाजीला एक स्पेसिफिक अशी जागा किंवा कॅरीबॅगमध्ये मी पॅक करून ठेवते फ्रीजला. ज्या भाज्या लवकर खराब होत नाही त्या मी बाहेर ठेवते आणि ज्या भाज्या खराब होऊ शकतात त्यांना मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर स्वच्छ धुवून किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून तुम्ही त्याला नितळून ठेवू शकता. त्याच्यामुळं भाज्या लवकर खराब होत नाही. पावसाळा चालू आहे तर भाज्या लवकर खराब होतात. त्याच्यामुळं तुम्ही त्याला व्यवस्थित निवडून वगैरे ठेवलात तर त्या व्यवस्थित राहतात. आठवड्याभराचं प्लॅनिंग जर असलं तर सगळे कामं सुरळीत होतात. मेन म्हणजे लहान मुलं असतात किंवा घरच्यांचं फॅमिली मेंबरचा डबा असेल तुमच्याकडं, तर माझ्याकडे 2 मुलांचे डबे असतात. त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने भाज्या प्रिपेअर करत असते आणि एक लिस्ट आठवड्याभराची मी करून ठेवलेली आहे. तर मला ती खूप उपयुक्त पडते. अशा प्रकारे काही कंटेनर आहे माझ्याकडं, त्याच्यामुळं मला सोयीस्कर जातं. आठवड्याभराची प्लॅनिंग तुम्ही अगोदर का करावी, तर याच्यासाठी तुमचा बराच वेळ वाचेल. एक आठवडाभर तुम्ही हे प्लॅनिंग करून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की याची हेल्प होईल. तर मुलांना काय द्यायचं आहे किंवा मुलांच्या जे काही हे असेल त्यांच्या आठवड्याभराचं काहीतरी टेस्ट किंवा प्रोजेक्ट असेल, हेही मी एक दिवस बघून त्याला लागणारं साहित्य सगळंच आणून ठेवत असते. एका व्हिडिओमध्ये सगळंच ॲड करू शकत नाही, त्याच्यामुळे जेवढं होईल मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भरपूर गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या वेळ वाचवू असतात. म्हणजे आपण अगोदर जर त्या गोष्टीची प्लॅनिंग करून ठेवली तर त्या आपल्याला ऐन टायमेवर आपला गोंधळ होत नाही. ऐन टायमावर आपलं असं हे होत नाही की उठल्यावर सकाळी मी काय बनवू याचा गोंधळ होत नाही. त्याचप्रमाणे मी माझं प्रिपरेशन करून ठेवत असते. सगळ्या भाज्या वगैरे निवडून वगैरे ठेवत असते. म्हणून मला पुरेसा वेळ मला मिळतो आणि मी स्वतःसाठीही वेळ काढू शकते. तर अशा प्रकारे भाज्या वगैरे नितळून ठेवलेल्या आहेत. तर कोणती भाजी कोणत्या दिवशी बनवायची याची एक लिस्ट तयार केलेली आहे मी. आणि काकडी आणि गाजर तर मी जास्त करून आणून ठेवत असते. म्हणजे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर कोशिंबीर वगैरे नक्की ट्राय करा. म्हणजे तुमचा वेट लॉस होण्यातही मदत होते. आपल्या जेवणात जेवढा होईल तेवढ्या भाज्यांचा, कडधान्य व डाळींचा समावेश असला तर वजनही कमी होतो, प्रोटीनही भेटतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत राहतात. तर मुलांचं किंवा फॅमिलीचं बघत असताना मी स्वतःकडेही लक्ष देत असते. कारण आपण असू तरच आपणही त्यांना व्यवस्थित आरोग्य आपलं चांगलं असेल तर त्यांचाही आरोग्य चांगला राहतो. तर माझ्या घरात मोस्टली जास्त करून खरडा जो असतो हिरवी मिरचीचा तो खूप खाल्ला जातो. म्हणजे सगळ्यांनाच आवडतो. त्याच्यामुळे मी एक 5-6 दिवस, आठवडाभर तर नाही पण 5-6 दिवस पुरेल असा मी खरडा करून ठेवत असते. हिरवी मिरचीचा ठेचा. आणि ते मी मोस्टली याच्या खलबत्त्यामध्ये करते, दगडाच्या. तर याची चव खूप छान लागते. मिक्सरमध्ये जर आपण केलं तर एवढी टेस्ट येत नाही. त्याच्यामुळं मी अशा प्रकारे माझ्याकडे खलबत्ता आहे त्याच्यामध्ये करत असते. तर तुम्हीही तुमच्या आठवड्याभराची प्लॅनिंग कशा प्रकारे करतात, जर तुम्हाला वाटलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मलाही थोडी मदत होईल की तुमच्यापासून काहीतरी मला शिकायला मिळेल. हे खरडा करताना मीठ त्याच्यातच ॲड करायचं, म्हणजे ते लवकर हे जातात. तर मी मिरच्या आणि लसूण आणि थोडीशी शेंगदाणे भाजून घेतले आहे. त्याच्यामुळं मला ते व्यवस्थित आणि छान टेस्टलाही होते ही खरडा. तर अशा प्रकारे आपला खरडा होत आला आहे. आठवडाभर लागणाऱ्या भाज्यांसोबतच मी कांदे व बटाटेही एक्स्ट्रा आणून ठेवते. आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे कांदे बटाटे लवकर खराब होतात. त्याच्यामुळे साधारण मी 2-2 किलोच आणत असते आणि छान त्यांना स्वच्छ करून निवडून ठेवत असते. घेताना जरा बघून घेतलं तर कांदे जास्त टिकतात.
आणि म्हणजे ठेवणीचे कांदे आणि असे कांदे तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून 2-2 किलो मी आणून ठेवत असते. 2 किलो कांदे आणि 2 किलो बटाटे. जास्त करून पराठे वगैरे मुलांना दिले जातात किंवा दुसरं काहीतरी बटाट्यापासून बऱ्याच ते वेगवेगळ्या रेसिपीज होतात, त्याच्यामुळे बटाटे 2 किलो आणून ठेवत असते, तर आठवड्याभर मला हे पुरतात. त्याच्यानंतर मुलांना जर तुम्ही फळं वगैरे देत असाल किंवा आलं लसूणचं पेस्ट मी 1 आठवड्याभराचं करून ठेवत असते बघा. खूप वेळ वाचवतो आपला ह्याच्यामुळे. आपल्याला खूप सारा टाईम लागतो लसूण सोलण्यात किंवा आलं हे करण्यात, तर ऐन टायमिंगवर सगळं होत नाही. त्याच्यामुळं मी त्याच्यानंतर कोणताही फळ अशा प्रकारे जर बाकीची फळं नाही पण डाळिंब वगैरे सोलून ठेवली तर मुलांना डब्यात किंवा त्यांना लगेच खायला द्यायला आपल्याला बरं पडतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे मी स्टोअर करत असते. आणि नंतर लसूण जे आपण म्हणजे ठेचून थोडंसं त्याचं हे टाकत असतो पेस्ट किंवा हे, तर तेही. त्याच्यानंतर जे काही आठवड्याभराचं पीठ आहे तेही आठवड्याभराचं नाही 15-1 दिवसाचं असतं, पण आठवड्यात आपण एकदा तरी लक्ष दिलं पाहिजे की ऐन टायमिंगवर आपला गोंधळ होत नाही की आपलं पीठ संपलं आहे का काय. तर हे गव्हाचं पीठ आहे, साधारण 7-8 किलो मी आणून ठेवत असते. जास्त याच्यापेक्षा आणून ठेवत नाही, कारण मी बाजरी, ज्वारी, गहू तिन्ही हे करत असते. त्याच्यानंतर अशा प्रकारे स्वीटकॉर्नही तुम्ही जर डायरेक्ट तसं नाही हे करता अशा प्रकारे स्टोअर करून ठेवलं. आता हे म्हणजे 2 दिवसाचं होतं, पण अशा प्रकारे मी स्टोअर करत असते. त्याच्यानंतर आठवड्याभराचा जो मसाला असतो तोही मी डबा स्वच्छ क्लीन करून ठेवत असते. त्याच्याखाली एक अशा प्रकारे कोणताही फॉईल पेपर किंवा काहीतरी ठेवत असते, म्हणजे ते मसाले खाली जात नाही और डबाही खराब होत नाही. आठवड्याभर तरी जात नाही, पण 5-6 दिवस तरी आरामात जातात. अशा प्रकारे मी मसाले भरून ठेवत असते, म्हणजे आपला टायमिंगवर गोंधळ होत नाही. आणि जेव्हा आपण भाजी करायला घेऊ तर वेगळा वेळ आपल्याला मसाला काढण्यासाठी द्यावा लागत नाही. त्याच्यामुळं मी हेही स्टोअर करत असते. मुलांना घराला सांभाळता स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे बिया आहेत त्या मी भाजून ठेवत असते. सकाळी 1 चम्मच मी नक्की घेते. अशा प्रकारे एक चाट आहे, ते मी बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्हीही कशा प्रकारे बनवता तेही मला सांगा. याच्यातल्या वेगवेगळे नाश्त्याचे किंवा याचे प्रकार आहेत तेही मी स्टोअर करून ठेवत असते, जसं जमेल मला तशा त्या प्रकारे. आणि आठवड्याभरात माझी मुलगी आहे लहान, तर तिला आणि मला मी ऑइलिंग नक्की करते. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला सांगा, तसे कमेंट करा व कशा व्हिडिओ आवडेल तेही सांगा. बाय.